हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉडिफाय पॅनल आपण स्टार्ट केला होता आणि मॉडिफाय पॅनलमधल्या मूव कमांड, कॉपी कमांड आणि स्ट्रेच कमांड याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. ओके, त्याचबरोबर आपण सिलेक्शन प्रोसेस काय असतात याच्याबरोबर पण डिस्कशन केलं होतं, जसं की विंडो सिलेक्शन, क्रॉस सिलेक्शन याच्याबद्दल पाहिलं होतं. आज आपण त्याच मॉडिफाय पॅनलमधला बाकीच्या कमांड जसं की रोटेट आहे, मिरर आहे, स्केल आहे आणि त्याचबरोबर याचं एक एक्सरसाइज पण आपण इथे डिस्कस करणार आहेत. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, देन आता इथं आपण ड्रॉइंगवरती आलेलो आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, जेव्हा पण तुम्ही ड्रॉइंगमध्ये एंट्री करता तर त्यावेळेस युनिट सेट करायला विसरायचं नाही आहे. आणि युनिटसाठी शॉर्टकट की काय आहे आपली UN एंटर करतो आपण, राईट. UN एंटर करा आणि त्यामध्ये आपले युनिट्स रिक्वेस्टचे चेक करा, जे बाय डिफॉल्ट आपल्या प्रोजेक्टनुसार जसे हवेत तसे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ओके, आता सध्या मिलीमीटर आणि डेसिमल आहे, या ठिकाणी मी डायरेक्टली ओके करतोय. ठीक आहे. देन लास्ट लेक्चर्स आपण मूव याच्याबद्दल पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहेत रोटेट कमांड. आता एखादा ऑब्जेक्ट, आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक रेक्टँगल ड्रॉ केलं. समजा रेक्टँगल कमांड घेतली आपण. ओके, रेक्टँगलमध्ये रँडम फर्स्ट पॉईंट दिला आणि इथे एक मी रेक्टँगल जनरेट करतोय, दॅट इज द 60,30चा एक रेक्टँगल जनरेट केला. कितीचा? 60,30चा. आता या ऑब्जेक्टला आपल्याला रोटेट करायचं आहे. ओके, तर रोटेटसाठी आपण इथे रोटेट नावाची कमांडचा यूज करू शकतो. रोटेट, सिलेक्ट, एंटर. त्यानंतर तो त्याचा बेस पॉईंट मागतोय, जसं की काल आपण पाहिलं होतं. कॉपी असेल, मूव असेल, स्ट्रेच असेल, या सगळ्यांमध्ये आपल्याला बेस पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट असतो की ज्या पॉईंटवरनं तो रोटेट होईल. आता इथं रोटेट कमांड यूज केली आहे. मूव कमांडला आपण यूज केला होता मूव करण्यासाठी, कॉपी कमांडला कॉपीसाठी यूज केला होता. ओके, इथे आपण रोटेट कमांड यूज करतोय. तर इथं इन्स्ट्रक्शन तुम्हाला कमांड लाईनमध्ये पण पाहू शकता, स्पेसिफाय बेस पॉईंट. आता बेस पॉईंट समजा मी याचा सेंटर पॉईंट दिला, तर आता हा रोटेट होतोय. किती डिग्रीने रोटेट करायचं आहे तुम्हाला, तर नंबर ऑफ अँगल ऑफ रोटेशन आपण इथे टाकू शकतो. अँगल ऑफ रोटेशनमध्ये किती डिस्टन्स द्यायचं आहे आपल्याला. ओके, अँगल ऑफ रोटेशनमध्ये अँगल किती द्यायचं, सॉरी नॉट अ डिस्टन्स, आपण इथे अँगल पुटअप करतोय. समजा इथं मी अँगल दिला 45 डिग्री. किती दिला? 45. आता 45 कुठून डिस्टन्स असेल, तर एक लक्षात घ्या. आता याचं सेंटर आपण घेतलं होतं, राईट. आता सेंटरला आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ, अर्थ मोड ऑन करूयात. ओके, आणि याच्यातलं जे अँगल असेल आपला, तर इट इज इन 45 डिग्री. आता आपण चेक करूयात. सो अँगल ही लाईन आणि ह्या लाईनमध्ये दोघांमध्ये आता हा टोटली किती असणार आहे? 180 असणार आहे. टोटल 180 असणार आहे. आपल्याला तो त्याच्या रिव्हर्स साईडनी 135 हा अँगल दाखवतो. कुठून? या पॉईंटपासून इकडचा. म्हणजे 135 मध्ये 45 जर आपण ॲडिशन केले, दोघांचं जर बेरीज केली, तर त्याचं टोटल डिस्टन्स येतं 180 अँगल. ओके, ठीक आहे. तर असं आपण त्याला यूज करू शकतो. तर इथं मी काय करतोय, परत अंडू करतोय, दॅट इज अ कंट्रोल झेड. किंवा अंडू करण्यासाठी आपल्याला इथे पण आपला जो क्विक ॲक्सेस टूलबार असतो तिथे पण आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो अंडूवाला. ठीक आहे, इथून पण तुम्ही अंडू करू शकता. किंवा त्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+U, अंडू. ठीक आहे. आता याच ऑब्जेक्टला मी परत रोटेट करतोय. परत रोटेट कमांड घेतली, सिलेक्ट केलं, एंटर केलं. आता मी बेस पॉईंट हा थोडासा डिफरंट ठेवतोय. ओके, आता बेस पॉईंट समजा मी हा ठेवला आणि इथं मी अँगल दिला 30 डिग्री. किती दिला? 30 डिग्री. आता आपण बेस पॉईंट कुठला ठेवला होता? इथून मी काय करतोय, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतोय. इट इज स्ट्रेट लाईन. आता या दोघांमध्ये ही लाईन आणि हा जो रेक्टँगल आहे याच्यातला जो अँगल आपला जनरेट झालेला आहे, दॅट इज द 30 डिग्री. तो 30 डिग्रीचाच असणार आहे, कारण आपण प्रोव्हाइड किती केलेलं आहे? 30 डिग्री प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या कंडिशनमध्ये लक्षात ठेवा, जो तुम्ही बेस पॉईंट द्याल तो त्याच्या पोझिशनला फिक्स राहतो. लास्ट टाइम आपण बेस पॉईंट काय दिला होता? सेंटर पॉईंट दिला होता. तर सेंटर पॉईंट त्या पोझिशनला फिक्स राहिला आणि ऑल चारही कॉर्नर काय झाले होते? रोटेट झाले होते.
आता या कंडिशनमध्ये काय झालं, बेस पॉईंट आपण हा कॉर्नर ठेवलाय, त्याच्यामुळे बाकीचे 3 कॉर्नर्स आणि आपला सेंटर पॉईंट हे दोन्ही काय झाले, त्याची पोझिशन चेंज झालेली आहे. ओके, तर हे आहे आपली रोटेट कमांड. ओके, तर याचबरोबर आपण याचा एक एक्झरसाइज बघूयात आपण रोटेट कमांड बद्दलचं. आता एक्झरसाइजसाठी आपल्याला एक समजा माझ्याकडे एक ट्रायंगल आहे, ठीक आहे, एक ट्रायंगल आहे, त्याचं नंबर ऑफ साइड्स ट्रायंगलला 3 असणार आहेत, कारण ट्रायंगल म्हटल्याच्या नंतर त्याचं आपल्याला एजचं डिस्टन्स दिलंय, एका एजचं. आपण इथं इक्विलॅटरल ट्रायंगल बनवतोय. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल बनवणार आहेत, ज्याचं डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 50 mm, एक एजचं डिस्टन्स. ओके, 50 mm दिलेलं आहे. आणि त्याच ट्रायंगलवरती आपल्याला एक अपोजिट म्हणजे रिव्हर्स 180 डिग्रीचा एक ट्रायंगल हवा आहे. ओके, तर त्या कंडिशनमध्ये काय करता येईल आपल्याला, तर आता इथे पॉलिगॉन कमांडनी आपण ट्रायंगल बनवू शकतो. सो पॉलिगॉन सिलेक्ट 3, त्यानंतर आपण याचा फर्स्ट पॉईंट रँडम देऊयात. आता इथं काय केलं आपण, एज मेथड सिलेक्ट नाही केली. सो पॉलिगॉन कमांड, नंबर ऑफ साइड 3, एंटर. इथे आपल्याला कमांड लाईनमध्ये काय करावं लागेल, एज मेथड सिलेक्ट करावी लागेल. एज सिलेक्ट करा. आफ्टर सिलेक्टिंग द एज सिलेक्ट द फर्स्ट पॉईंट अँड ॲक्टिवेट. आणि इथे आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे 50. ओके, इथे आपण 50 दिली आहे. आता मला एक ट्रायंगल हवा आहे जो अपोजिट साईडनं हवा आहे, म्हणजे त्याचा जो शेप आहे, कॉर्नर आहे, हा जो कॉर्नर आहे अपवर्डवाला, तो रिव्हर्स पाहिजे, 180 डिग्रीनी रोटेट पाहिजे. ओरिजिनल हा जशाच तसा पाहिजे आपला, आणि दुसरा काय पाहिजे, रोटेट पाहिजे. मग या कंडिशनमध्ये 2 मेथडद्वारे काम करता येतं आपल्याला, किंवा 2 इथे सोल्युशन असू शकतात. फर्स्ट, या ट्रायंगलला कॉपी करा. ठीक आहे, या ट्रायंगलला आपण कॉपी केलं. ओके, त्यानंतर या ट्रायंगलला काय करायचं आपल्याला, रोटेट करा. जो आपण कॉपी केलाय त्याला काय करणार आहेत, रोटेट करणार आहेत. किती अँगलनी, 180 डिग्रीनी. किती, 180 डिग्रीनी. आणि जो आपला रोटेट केलेला आहे त्याला काय करायचं, मूव्ह करायचं आहे, आणि त्याचा बेस पॉईंट हा याचा सेंटर पॉईंट द्यायचा आणि याच्यावरती पुटअप करायचं आहे. तर ही एक मेथड आहे ज्याच्याद्वारे आपण हा कॉम्पोनंट क्रिएट करू शकतो. आता दुसरी मेथड मी दाखवतो, याच्यापेक्षा खूप सिंपल मेथड आहे, ज्याच्यामध्ये एकच कमांडचा यूज करून आपण त्याला रोटेट पण करू शकतो जागच्या जागी, आणि त्याला अँगल पण देऊ शकतो. तर ती कुठली मेथड आहे, तर परत मी इथं पॉलिगॉन घेतला, नंबर ऑफ साइड्स 3, एज मेथड घ्यायची आहे. ई एंटर करतोय. या लाईनवरती पाहिजे आपल्याला समथिंग थोडंसं 50 डिस्टन्स. ओके, इथं 50 टाकलेला आहे. देन आता इथं परत मी काय करतो, इथं रोटेट कमांडचा यूज करणार आहे. कुठली कमांड, रोटेट. सर रोटेट सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर तो आपल्याला बेस पॉईंट मागतोय, त्याचा बेस पॉईंट ॲज अ सेंटर घेणार आहेत आपण. ओके, त्यानंतर आपल्याला कमांड लाईनकडे जायचं आहे. कमांड लाईनमध्ये आपल्याला इथे एक ऑप्शन दिसतोय. आता इथे आपण अँगल टाकतो बाय डिफॉल्ट तर. ओके, पण त्याचबरोबर इथं ऑर मध्ये एक ऑप्शन दिसतोय, दॅट इज अ कॉपी नावाचा. दिसतोय का, कॉपी नावाचा ऑप्शन दिसतोय. या कॉपी नावाच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा आणि याला अँगल द्या. किती डिग्रीनी तो रोटेट आहे, 180 डिग्रीनी. ओके, आता दोन्ही सोल्युशन्स कसे आहेत आपले, जनरेट केलेले आहेत. पण पहिल्या सोल्युशनमध्ये आपण 3 कमांडचा यूज केला. पहिला आपण कॉपी केलं. ओके, त्यानंतर आपण त्याला रोटेट केलं आणि परत मूव्ह केलं. पण या कमांडमध्ये आत्ताची जी आपण यूज केलेली आहे सेकंड सोल्युशनमध्ये, आपण फक्त रोटेट कमांडचाच यूज केला. त्याच्यामध्ये आपल्याला कॉपी नावाचं ऑप्शन यूज करून त्याला रोटेट केलं. म्हणजे इझिएस्ट वे कुठला आहे आपला, द सेकंड सोल्युशन आपला इझिएस्ट वे आहे, याच्यामध्ये लक्षात असू द्या. ओके, तर हे होतं आपली रोटेट कमांड. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रोटेट कमांडचा यूज करू शकतो. देन आहे आपल्याकडे मिरर कमांड. आता मिरर याच्या अगोदर आपण एक वेळेस पाहिली होती, आय थिंक 2 वेळेस पाहिली होती. तर मिरर कमांड जी आहे ती कशी यूज केली जाते, तर मिरर एखादा ऑब्जेक्ट राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला सेम डिस्टन्सवरती, म्हणजे स्पेसिफिक आपण त्याचं लोकेशन दिलेलं आहे,
तेच लोकेशन वरती आपल्याला अपोजिट साईडला हवा असेल, समजा राईटला घेतलं असेल तर लेफ्टला, लेफ्टला घेतलं असेल तर राईटला, किंवा अपला ड्रॉ केलं असेल तर अपचं डाऊनला, किंवा डाऊनला ड्रॉ केलं असेल तर अपला. ओके, तर तसं आपण मिरर कमांडचा यूज करू शकतो. मिररसाठी शॉर्टकट की असते MI. काय यूज करतो आपण? MI यूज करतो, लक्षात असू द्या. तर त्याच रिलेटेड आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूयात. ओके, त्याच रिलेटेड आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूयात. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल इथे एक आपण एक रेक्टँगल ड्रॉ करणार आहे मी. ठीक आहे, आता रेक्टँगलचं साईज घेतोय आपण 120,90चा एक रेक्टँगल क्रिएट केला. कितीचा? 120,90चा एक रेक्टँगल जनरेट केला. आता याच्या इथे कॉर्नरला इकडनं मला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, जी व्हर्टिकली 20 mm आणि इकडे पण 20 mm वरती आहे. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं, किंवा मी इथे हेक्सागॉन ड्रॉ करतोय. काय ड्रॉ करतोय? हेक्सागॉन ड्रॉ करतोय. नंबर ऑफ साइड 6. एज मेथडच्या ऐवजी आपण हे घेऊयात, इन्स्क्राइब इन सर्कलची मेथड घेऊयात, आणि इथे त्याला रेडियस देऊयात 10 रेडियस. किती? 10 रेडियस. आता हे जे दोन लाईन सिलेक्ट केलेले आहे त्याला सिलेक्ट करा आणि याला डिलीट करा, जे अनवॉन्टेड. आता हा सेम जो हेक्सागॉन क्रिएट केलाय, जसं या कॉर्नरपासनं राईट साईडला म्हणजे एक्स डायरेक्शनला 20 आहे आणि वाय डायरेक्शनला 20 आहे, तसाच मला हा हेक्सागॉन या कॉर्नरपासनं डाऊनवर्ड 20 आणि राईट हँड साईडला 20 पाहिजे असेल, तर त्या कंडिशनमध्ये काय करावं लागतं? आपल्याला मिरर करावं लागतं. आणि मिरर करताना आपल्याला एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार आहेत आपण. मिरर केल्याच्या नंतर आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय, किंवा इनिशियली आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, मॉडिफाय पॅनलमध्ये एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट सिलेक्ट करतायत आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट बरोबर सिलेक्ट करून सुद्धा तुम्हाला जर इन्स्ट्रक्शन सिलेक्ट ऑब्जेक्टची येत असेल तर त्यानंतर आपल्याला एंटर करणं जरुरीचं आहे. ओके, एंटर केला त्यानंतर तो आपल्याला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय देतोय? स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन. आपल्याला तो काय म्हणतोय? मिरर लाईनचा फर्स्ट पॉइंट द्या. इथं आपल्याला एक मिरर लाईन क्रिएट करावी लागते. आता एक लक्षात ठेवा, आपण जो रेक्टँगल बनवलेला आहे तर तो रेक्टँगल बनवलेला कितीचा? 120/90चा बनवलेला आहे, राईट. आता इकडनं आपण 20 mm सोडलाय आणि राईट साईडनंही 20 mm सोडलाय, तर इकडनं पण 20 सोडलाय पाहिजे, इकडनं पण 20 सोडायला पाहिजे. म्हणजे टोटल आपलं काय होतं? 120 मधनं 20 इकडचा 20 गेला आणि तिकडचा 20 गेला. तर असं पण आपण त्याला करू शकतो. तर इथे आपल्याला जो आहे याचा मिड पॉइंट ॲज अ मिरर लाईन द्यावी लागेल. कुठला? मिड पॉइंट, जो ट्रायंगल लाईक शेप आहे, किंवा तुम्ही हा पण पॉइंट स्टार्ट करू शकता, कुठलाही पॉइंट घेऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवा, मिरर करताना ऑर्थो मोड ऑन ठेवत चला. मिरर लाईन जनरेट करताना ऑर्थो मोड ऑन ठेवत चला, जेणेकरून आपले पॉइंट हे काय होणार नाहीत, चुकीचे होणार नाहीत. समजा मी ऑर्थो मोड जर ऑफ केला तर आपला इथे पहा हा कसा जनरेट होतोय. आपण जर असं रँडम पॉइंट घेणार असाल तर ते प्रॉपर जनरेट होईल का? नाहीये. तो थोडासा कुठल्या तर अँगल वरती, आता इथे अँगल पण दाखवतोय बघा, समोरच्या पॉइंट वरती इकडे पहा, दिसतोय तुम्हाला? तो 65.7 लेंथ आणि त्याचा अँगल दाखवतोय 2 डिग्रीचा अँगल दाखवतोय, बरोबर आहे. पण आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला हे पॉइंट असं समजा ऑर्थो मोड ऑन जरी नसला तरीही इथे एक असं मग पॉइंट घ्या, याचा मिड पॉइंट. जसं आपण इथे सेंटर पॉइंट फर्स्ट पॉइंट घेतलाय, सेकंड पॉइंट आपल्याला त्या नेक्स्ट लाईनचा आपल्याला मिड पॉइंट घ्या, जेणेकरून आपला मिरर हे चुकणार नाहीये. नाहीतर मग बेस्ट मेथड आहे ऑर्थो मोड ऑन ठेवायचा, म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठेही जरी पॉइंट क्लिक केलात तरीही काय होतं? मिरर प्रॉपर जनरेट होतो. आता आपण मिरर काय केलाय? डाऊनचा अपकडे घेतलाय, म्हणून आपण जो मिरर लाईन जनरेट करतो, मिरर लाईनचे पॉइंट जनरेट करतोय, तर ते आपण हॉरिझॉन्टल घेतलेले आहेत. कसे घेतले? हॉरिझॉन्टल घेतलेले आहेत, लक्षात असू द्या. आता इथे एक आपल्याला परत ज्यावेळेस आपण एक दुसरा पॉइंट देतो त्यावेळेस नेक्स्ट इन्स्ट्रक्शन येते, इरेज सोर्स ऑब्जेक्ट. आता सोर्स म्हणजे कुठला आहे? जो आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता, तो जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण यस करू शकतो, पण तो आपल्याला डिलीट नाही करायचा आहे, म्हणून इथे
नो एंटर करायचं. आता जसं आपल्याला हा इकडे मिरर झाला तसे मला या साईडला पण हवेत, या कॉर्नरपासून आणि या कॉर्नरपासून. आता या दोन्ही कॉर्नरपासून तो लेफ्ट साईडला 20 mm आहे आणि डाऊनवर्ड पण 20 mm आणि अपवर्ड 20 mm आहेत. मग यावेळी काय करणार आहेत, आता इनिशियली मी काय केलं, पहिल्यांदा हे दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केले क्रॉस सिलेक्शन मेथडनी आपल्या, जे आपण येस्टरडेला सिलेक्शन मेथड पाहिल्या होत्या. त्यानंतर मी मिरर कमांडचा यूज करतोय. आता एक लक्षात ठेवा, आता मी ऑलरेडी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता आणि नंतर मिरर कमांड सिलेक्ट केली आहे. तर त्यानंतर आपल्याला इथं एंटर करायची जरूरत पडली आहे का, किंवा एंटर करण्याचं सिलेक्ट ऑब्जेक्ट नावाची इन्स्ट्रक्शन आली आहे का, नाही आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट नावाची जे इन्स्ट्रक्शन आहे तर ती काय झाली आहे, ती म्हणजे आपली त्याच्या समोरची आपल्याला कमांड काय झाली आहे, जनरेट होत आहे. म्हणजे ऑलरेडी आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत. ओके, ऑलरेडी ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यानंतरची आपल्याला इथे देतो, इथं स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट बनतोय. आता पॉईंट देताना लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट कडे मिरर करतोय किंवा राईटचा लेफ्ट कडे मिरर करतोय, त्यावेळेस आपल्याला पॉईंट दोन्हीही व्हर्टिकली घ्यावे लागतात. लक्षात असू द्या याच्याबद्दल. जसं आपण अपचं डाऊन करतोय किंवा डाऊनचा अप करतोय, तर त्या कंडिशन मध्ये आपण काय घेतो, पॉईंट हे हॉरिझॉन्टल घेतो. तसंच राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट जर आपल्याला जनरेट करायचं असेल तर तिथे पॉईंट आपल्याला काय घ्यावे लागतात, व्हर्टिकली घ्यावे लागतात. इथे पण सेम आपल्याला इथं नो करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण मिरर कमांडचा यूज करू शकतो. क्लिअर, इथपर्यंत समजलेलं आहे. तर हे होते आपला रोटेट आणि मिरर कमांड, याच्याबद्दल आपण डिस्कस केलेला आहे. आता यातली जे स्केल नावाची कमांड आहे, काय आहे, स्केल. आता स्केलचा यूज कसा करतो आपण, तर स्केलचा यूज केला जातो, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला टाइम्स मध्ये वाढवायचा. समजा आपण पहिल्यांदा बनवला होता 100 डायमीटरचा सर्कल बनवला, पण नंतर आपल्याला सांगितलं की बाबा तो 100 नाहीये, 200 आहे. मग त्याला डिलीट करून बनवण्यापेक्षा आपण त्याला काय करतो, स्केल करून त्याचं साईज वाढवतो. आता स्केल हा कसा करायचा, रेशो मध्ये व्हॅल्यू टाकता येते. म्हणजे आपल्याला वाढवायचं असेल तर रेशो टाकावा लागतो. ऑलरेडी आपला 100 आहे, 100चा 200 करायचा आहे तर 2 ही व्हॅल्यू टाकायला लागते. समजा आपल्याला 100चा 50 करायचं असेल तर पॉईंट मध्ये व्हॅल्यू टाकायचं, दॅट इज द 0.5. असं आपण करू शकतो. कुठल्या कमांडद्वारे, दॅट इज द स्केल नावाच्या कमांडद्वारे. एखादा ऑब्जेक्ट आपल्याला एनलार्ज करायचा आहे किंवा छोटा करायचा, स्मॉल करायचा असेल तर त्या कंडिशन मध्ये एनलार्ज और रिड्यूस सिलेक्टेड ऑब्जेक्ट्स, एनलार्ज किंवा आपल्याला ऑब्जेक्ट आपले रिड्यूस करायचे असतील तर आपण या कमांडचा यूज करू शकतो. ती कमांड म्हणजे आपली कुठली आहे, स्केल कमांड आहे. ओके, ठीक आहे. तर स्केल कमांड बद्दल शॉर्टकट की असते आपल्याला SC. आता याच कंडिशन मध्ये मी तुम्हाला हा ट्रायंगल आपला प्रिव्हियसचा कितीचा होता, त्याचं साईज होतं आपलं किती होतं, 50 mm होतं. यालाच मी वाढवून दाखवतोय. याला मी काय करतोय, पहिलं कॉपी करतोय. सो कॉपीसाठी शॉर्टकट की C व एंटर असते. याला थोडंसं अपवर्डला कॉपी करतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं स्केल कमांडचा यूज करणार आहेत. सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर इथं बेस पॉइंट द्यायचं आपल्याला. काय द्यायचं आहे, बेस पॉइंट. आता बेस पॉइंट मध्ये आपल्याला एकतर बेस पॉइंट आपण काय करू शकतो, सेंटरवाला ही घेऊ शकतो, म्हणजे तो प्रोपोर्शनली काय होईल, स्केल होईल. किंवा आपण हा पण पॉइंट घेऊ शकतो, हा पण घेऊ शकतो, याचा मिडल वाला पण घेऊ शकतो, हा कॉर्नर पण घेऊ शकतो, याचा मिडल घेऊ शकतो किंवा याचा मिडल. आता याचा मी सेंटर घेतला तर त्यावेळेस बघा हा प्रोपोर्शनली वाढतोय का नाही. जसं आतमध्ये एक आपल्याला फेंट कलर मध्ये जो आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट सिलेक्ट होतोय, बरोबर आहे. ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे आपला फेंट कलर मध्ये, आणि आता जो वाढवतोय तर तो काय आहे आपला, त्याला आपल्याला टाइम्स मध्ये म्हणजे रेशो मध्ये आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागते. समजा आपल्याला याला बिग करायचं होतं, त्याचा साईज एनलार्ज करायचं होतं, तर इथं व्हॅल्यू मी काय टाकतोय, 1 पेक्षा जास्त टाकावी लागते. 1 पेक्षा म्हणजे आता ऑलरेडी जो बनवलेला आहे त्याचा साईज ॲज अ रेशो नुसार 1 आहे. त्याच्या रेशो जर वाढवायचा असेल तर आपल्याला व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त टाकावी लागते. 1 पेक्षा जास्त म्हणजे आपण इथे समजा इथे मी 2 टाकली आहे. आता ऑलरेडी याचं साईज काय होतं आपलं, 50 होतं. आता इथे आपण याचं मेजर मध्ये साईज जाऊन बघूयात.
सॉरी मेजरमधला आपण इथं क्विक घेऊयात. किती झाला? 100 झाला. प्रिव्हियसचा किती होता आपला? इथे बघू शकता, हा 50 होता, हा पण 50 होता, पण हा किती झाला? 100चा जनरेट झालेला आहे. म्हणजे स्केलमध्ये आपण काय करू शकतो? त्याला साईजला एनलार्ज करू शकतो किंवा रिड्यूस करू शकतो. तर या होत्या आपल्या मॉडिफाय कमांडच्या रोटेट, मिरर आणि स्केल कमांडबद्दल. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.